अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना। आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहोत। आता लगेचच म्हणजे 1 ते 2 दिवसावरती 28 नोव्हेंबर पासून प्रत्येकाच्या घरी केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे केलं जाणार आहे। परंतु ह्याच्या आधी ज्या भक्तांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्या पारायण करताना त्या भक्तांची नक्की दत्त महाराज परीक्षा घेत असतातच। त्याचबरोबर पारायण करत असताना आपल्याला भरपूर प्रकारची समस्या अडचणी यांना देखील आपल्याला तोंड द्यावं लागतं, फेस करावं लागतं। तर हे समस्या अडचणी का आपल्याला पारायणाच्या दरम्यान उद्भवतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडून पूर्ण होणे शक्य नाही आहे, मग आपल्याला तिकडे थांबावंसं वाटतं। मग हे सर्व आपण का करायचं आहे आणि का करू नये, पारायण करताना आपल्याला हे सगळे अनुभव का येतात आहेत, दत्त महाराज खरंच आपली परीक्षा घेतात का, तर हे सर्व जाणून घेण्यासाठी मी अतिशय छान तुमच्या बरोबर माहिती शेअर केलेली आहे। मी ही माहिती तुमच्या बरोबर आपल्या YouTube चॅनलवरती शेअर केलेली आहे। प्रत्येकाने आपल्या YouTube चॅनलवरती जा आणि ही माहिती नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला नक्की कळून येईल की आपण पारायण करत असताना दत्त महाराज आपली परीक्षा घेतात आणि त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती जी काही निगेटिव्हिटी असते त्याच्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये अगदी पारायणाच्या 3 ते 4 दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला अडचण, संकट, समस्या येत असतात। परंतु त्याच्यावरती आपल्याला जिद्दीने आपल्याला ठामपणे तिकडे थांबायचं आहे आणि आपल्याला म्हणजे मनापासून आपल्याला धैर्य वाढवायचं असतं, आपलं मनोबल वाढवायचं असतं की नाही मला हे पारायण करायचंच आहे। तर ही प्रत्येक माहिती तुमच्या बरोबर मी शेअर केलेली आहे। प्रत्येकाने आपल्या YouTube चॅनलवरती जावं आणि नक्कीच तो व्हिडिओ पाहावा। श्री स्वामी समर्थ, जय महाकाली।